राज्यातील बहुप्रतीक्षित धर्मांतर विरोधी विधेयकात कठोर तरतुदी करण्यात आल्या। बळजबरीनं फसवणूक करून किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। दोषी आढळल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे। यापुढे आमच्या कुठलीही हिंदू बहिणीकडे कुठलाही हिरवा साप जिहादी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही आणि अशा पद्धतीचे कुठलेही त्यांनी लव जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वतंत्र कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे। धर्मांतर विरोधी विधेयकातल्या मुख्य तरतुदी काय आहेत? तर त्यात धमकी, खोटी माहिती किंवा आर्थिक आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणं हा गुन्हा मानला जाईल। दोषी आढळल्यास 7 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल। महिला, अल्पवयीन आणि अनुसूचित जाती जमातींचं धर्मांतर केल्यास दोषींना कठोर शिक्षा ठोठावली जाईल। धर्मांतरापूर्वी प्रशासनाला माहिती देणं बंधनकारक असणार आहे। धर्मांतर घडवून आणणाऱ्या संस्थांवर कारवाई केली जाईल। धर्मांतर झालेल्या व्यक्तींचे कुटुंबीय किंवा संबंधित व्यक्तींना तक्रार दाखल करण्याचा अधिकार देण्यात आलाय। पोलीस धर्मांतराची परिस्थिती आणि कारणांची चौकशी करू शकतात। दरम्यान या विधेयकावरून राजकीय वाद सुरू झालाय। राज्य सरकारनं विधेयक आणि प्रस्तावित कायदा संविधान विरोधी असल्याचा आरोप विरोधकांनी केला। वैयक्तिक स्वातंत्र्यावर आघात करण्याचा सरकारचा मनसुबा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। कोणाला कुठला धर्म वरती जायचं आहे ते कॉन्स्टिट्यूशनने राईट दिलेलं आहे। तर मला असं वाटतं की कुठेतरी यांचं जे फेलियर आहे आणि यांचे सरकारमध्ये आता कुठलंही कामं होत नाही, लोकांनी जे कामं केलेली आहे त्यांचे पैसे देत नाही, म्हणजे आता शेतकरी आत्महत्या करत होते, आता त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते आत्महत्या करणार आहे कारण त्यांना पैसे भेटणार आहे। राज्यात अनेक ठिकाणी बळजबरीनं आणि चुकीची माहिती देऊन धर्मांतर झाल्याचं उघड झालं। तसंच धर्मांतरामुळे सांस्कृतिक ओळख बदलण्याची भीती व्यक्त होत होती। इतकंच नाही तर राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरणाचा दावा केला जात होता। त्यामुळे धर्मांतर विरोधी कायद्यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली। राज्य सरकारनंही धर्मांतर विरोधी कायद्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। आता सरकारनं त्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केल्याचं स्पष्ट आहे। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।